केंद्र सरकारनं अहमदनगर जिल्ह्याचं नामांतरण अहिल्यानगर केल्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले। या ऐतिहासिक निर्णयाचं भाजप नेते, महसूल मंत्री आणि पालकमंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील स्वागत केले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हे नामांतरण करण्यात आले असल्याचं, ज्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात हा निर्णय चर्चेचा विषय बनलाय। अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावर ठेवण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती। अहिल्यादेवींचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। चौंडी येथे झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंती दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी या नामांतरणाची घोषणा केली होती। त्यानंतर विखे पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे या मागणीसाठीचा पाठपुरावा केला होता। अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मंजुरी मिळाल्यानंतर नामांतरावर शिक्कामोर्तब झालंय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाचं जोरदार स्वागत करण्यात येत आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबद्दल आनंद व्यक्त करताना केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं महत्त्व अधोरेखित केलंय। विखे म्हणाले, या निर्णयामुळे महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या योगदानाचा सन्मान होईल आणि हा निर्णय ऐतिहासिक ठरेल। विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील आभार मानले। अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर करण्याचा निर्णय स्वागतार्ह असला तरी तो वादातही सापडण्याची शक्यता आहे। मुंबई उच्च न्यायालयात या नामांतराच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे। माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, अर्षद शेख आणि पुष्कर सोहनी यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे। याचिकाकर्त्यांचा दावा आहे की नामांतरामुळे इतिहासाचा अपमान होऊ शकतो। या परिस्थितीत राज्य सरकारनं नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता, ज्याला मंजुरी मिळाल्यानंतर आता हा मुद्दा न्यायालयात गेलाय। या वादग्रस्त परिस्थितीत नामांतराचा निर्णय न्यायालयात टिकेल का, याबाबत मात्र अजूनही साशंकता आहे। महायुती सरकारनं विधानसभेच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय मतदारांना आकर्षित करण्यासाठी केलेला प्रयत्न मानला जातोय। अहमदनगर हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा आहे आणि या निर्णयामुळे महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत फायद्याचं गणित मांडता येईल। भाजपचे नेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला याचा फायदा मिळू शकतो। नामांतरामुळे स्थानिक मतदारांमध्ये उत्साह निर्माण होईल, ज्याचा लाभ निवडणुकीत होऊ शकतो। अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करण्यात आल्याने हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्तानं हा निर्णय घेण्यात आलाय, ज्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला लाभ मिळू शकतो। परंतु न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू असल्यामुळे या निर्णयावर कायद्याचा शिक्का बसल्याशिवाय तो अंतिम निर्णय होणार नाही। तरीही या निर्णयाने राज्यातील, विशेषतः अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलू शकतात आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला याचा फायदा होईल का, हे मात्र येत्या काळात पाहावं लागेल।